कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे किशोर दरक यांना भाषणासाठी आमंत्रित करण्यापूर्वी मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. किशोर दरक यांनी मुंबईतल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अर्थात टिस मधून शिक्षणशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. फिनलंड आणि जर्मनी या देशातल्या विद्यापीठातून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आहे. युनिसेफ, क्वेस्ट, मेलजोल, CERP अशा अनेक संस्थांमध्ये त्यांनी संशोधक, सल्लागार, शिक्षकांचे प्रशिक्षक अशा विविध पदांवर काम केलं आहे. आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यांच्या पाठ्यपुस्तक समित्यांचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. पाठ्यपुस्तक, अभ्यासक्रम, शिक्षण धोरण, अध्यापनशास्त्र, शिक्षणातलं सांस्कृतिक राजकारण अशा अनेक विषयांवर त्यांनी संशोधन केलं आहे. या विषयांवर त्यांनी वर्तमानपत्रातून विपुल लेखन केलं आहे. त्याचप्रमाणे अनेक परिषदांमध्ये निबंध सादर केले आहेत. 2018 सालापासून दरक सर टाटा ट्रस्टमध्ये एज्युकेशन डिझाईन व्यवस्थापक म्हणून काम करत आहेत. शिक्षण, प्रशिक्षण, स्टेम एज्युकेशन, एडटेक अशा अनेक विषयांवर ते या पदाच्या माध्यमातून काम करत आहेत. दरक सरांनी त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून सगळ्यांना मार्गदर्शन करावं अशी विनंती मी त्यांना करते. आता इलाताई मला म्हणाले की 15 मिनिटं वेळ आपण वाढवूयात असं, आणि त्यामुळे तुम्हाला 15 मिनिटं अजून त्रासाची जातील असं मला वाटतंय. आपण सुरू करूयात. ज्या एका मोठ्या विचारवंताच्या आणि समाजसुधारकाच्या नावाने आजचा कार्यक्रम होतोय, त्यांची आठवण 2-3 महत्वाच्या गोष्टींसाठी करायला पाहिजे. एक म्हणजे विचारामधली रॅशनॅलिटी ज्याला म्हणतात आपण, ते आणि हमीद दलवाई असं वेगळं करता येत नाही असं एक मला वाटतं. मी की हमीद दलवाई या व्यक्ती किंवा त्यांच्या विचारांचा अभ्यासक अजिबात नाही. त्यांचं लेखन अधूनमधून वाचलेलं आहे, पण त्याच्यावरून हे निश्चित म्हणू शकतो. दुसरं आहे की ज्या समाजामध्ये आपण जन्मलो आहोत त्याची पण चिकित्सा आपण करणं गरजेचं असतं. म्हणजे हे आता जे सगळं वेअर अबाउट रे असा शब्द वापरला जातो की तुम्ही नाही का असं केलं होतं, ते तसं न करता आतमध्ये वळून चिकित्सा करायची आहे. तसं बघितलं तर तो बुद्धाचा विचार आहे की आतमध्ये वळून जरा बघ एकदा, आणि तसं हमीद दलवाईने खूप मोठ्या प्रमाणात केलंय. हमीद दलवाई खूप तरुण वयात गेले हे ऑब्व्हियसली सगळ्यांनाच आपल्याला वाटतं की ते आणखीन असते तर त्यांनी अजून खूप मोठं काम केलं असतं. आणि हा विचार डोक्याशी ठेवून मी बोलणार आहे. ज्या परिषदेचा उल्लेख मगाशी इलाताईंनी केली, ती परिषद जेव्हा झाली त्या वर्षी मी जन्मलो. त्यामुळे अशा माणसाला इथं बोलवलंय मला खरंच गमतीचं वाटतं मोठं, की तुम्हाला अनेक ज्येष्ठ लोक इथे येण्यासाठी मिळू शकले असते असंही मला वाटतं. पण तो माझाही सन्मान आहे असं मी मानेन की हमीद दलवाईंच्या नावे होणाऱ्या कार्यक्रमाला तुम्ही मला बोलवलेलं आहे आणि वंचितांच्या शिक्षणाचा आपण विचार करतोय. आत्ता इथं विचारपीठावरती बसलेल्या सर्वजणांनी ते विशिष्ट संस्थांच्या माध्यमातून विशिष्ट भूगोलात करत असलेल्या कामाविषयी बोललेत, आणि ते खूप महत्वाचं काम आहे. ते प्रेरणा देणारं काम आहे, आणि ऐकायला कितीही छान वाटत असलं तरी ते अनंत अडचणींचं काम आहे हे आपण लक्षात ठेवू. म्हणजे आता ऐकताना आपल्याला प्रभावी वाटतं, आपल्याला छान वाटतं, आपल्याला हसू येतं, आपल्याला कौतुक वाटतं, पण ते प्रत्यक्ष करत असताना म्हणजे शोधदात्यांनी 30 वर्षांचा उल्लेख केला की 27 साली ते 30 वर्ष पूर्ण करतायत, तर ते कठीण काम आहे. म्हणजे हे पण आपण लक्षात ठेवूया, आणि ते करून त्याच्याविषयी 10-15 मिनिटात बोलणं हे जरा अन्यायकारक पण आहे. पण काही गोष्टी आपण चालवून घेतोय सध्या असं मी म्हणेन. तर अशा सगळ्या लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी जे काम केलेलं आहे, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पुणे मुंबई भागामध्ये केलेलं हे काम आहे, आणि ते बॅकग्राऊंडला ठेवून पण मी बोलणार आहे आत्ता बोलताना. वंचितांचे शिक्षण, त्याचे प्रश्न काय आहेत त्याच्याविषयी जरा विचार करूयात. त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला विचारायला घ्यावा वाटतोय. मी माझ्या जरा नोट्स देखील उघडतो. मी काही नोट्स काढून आणल्या होत्या येताना. एक मिनिट फक्त. वंचितांचे शिक्षण म्हणत असताना पहिला विचार जो करायचा आहे किंवा मला आपल्यासमोर मांडायचा आहे तो म्हणजे वंचित कोण आहे, कोणाला वंचित म्हणायचं, वंचित कुठे असतात आणि कोणी कोणाला वंचित म्हणायचं. वंचित या शब्दामध्ये ते सगळं समावलेलं आहे. मी जेव्हा वंचित हा शब्द उच्चारतो तेव्हा मी कधी तो माझ्याविषयी पण उच्चारू शकतो, कधी मी तो दुसऱ्यांविषयी पण उच्चारू शकतो. पण ते करत असताना त्याच्यामध्ये सतत एक उतरंडीची रचना असते. वंचित या शब्दामध्ये ती अनुस्यूत आहे रचना. म्हणजे मी जर वंचित म्हणत असेल, मी स्वतःला म्हणत असेल तर मी दुसऱ्या कोणाच्या तरी तुलनेत म्हणतो, आणि मी दुसऱ्या कोणाला तरी म्हणत असेल तर मी माझ्या किंवा इतरांच्या तुलनेत म्हणतो. त्यामुळे त्यामध्ये तुलनात्मकता अध्यरूत आहे. तुलना न करता
वंचित असं नसतं. म्हणजे जगात एकच माणूस असेल तर तो उंच आहे का बुटका आहे कसं ठरवणार? तिथं जी आपण तुलना आणतो तशी वंचित मध्ये तुलना करावी लागते आणि त्याच्या अनुषंगाने असते. ती तुलना इतरांशी केली जाऊ शकते किंवा ती तुलना एखाद्या फ्रेमवर्कशी केली जाऊ शकते. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या सगळ्यांना काही अधिकार मिळणं अपेक्षित आहे. ते अधिकार आपल्याला सगळ्यांना मिळालेत का? मग ज्यांना मिळाले नाहीयेत ते वंचित आहेत. त्यामुळे ती तुलना एकमेकांशीच केली पाहिजे असं नाहीये. ती तुलना एका संदर्भाशी केली जाऊ शकते. पण कशाच्या तरी संदर्भात आपण वंचित असणं किंवा नसणं हे बघत असतो. आणि पुन्हा त्याच्यामध्ये खूप मोठे स्तर आहेत वंचित असण्यामध्ये देखील. वंचित या शब्दाचा विचार करताना आपण हेही लक्षात घेऊयात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विचारवंतांनी बहिष्कृत असा पण एक शब्द वापरलेला आहे आणि तो फार महत्वाचा शब्द आहे. त्यांनी जे पाक्षिक चालवलं होतं ते बहिष्कृत भारत नावाने चालवलं होतं. ते वंचित भारत नव्हतं. कारण त्यांच्यामध्ये ती बहिष्कृती जी आहे ती लादली जाण्याची प्रक्रिया आहे. वंचित राहिलं जाण्याचा पण अर्थ त्यामध्ये ध्वनित होतो. हे आपण लक्षात घेऊयात. आणि याच्या संदर्भात आपल्याला शिक्षणाचा विचार करायचा आहे. वंचित कोण आहेत, वंचितांमध्ये रचना काय आहेत, वंचितांमध्ये स्तर काय आहेत, हे सगळं समजावून घेतलं तर आपण वंचितांच्या शिक्षणाचा अधिक साकल्याने विचार करू शकू असं मला वाटतं. वंचित कोण आहेत? मी जर श्रीमंत असेल तर गरीब वंचित आहे. मी जर उच्च जातीय असेल तर कनिष्ठ जातीय वंचित आहे. मी पुरुषांच्या तुलनेत बोलत असेल तर स्त्रिया वंचित आहेत. वंचित कोण आहे त्याच्याबद्दलच्या काही सामाजिक अवधारणा आहेत, काही कायद्याच्या अवधारणा आहेत, लिगल त्याला बेसिस आहे, काही नीतिमत्तेच्या अवधारणा आहेत. त्यामुळे वंचित कोणी कोणाला म्हणायचं याच्या विविध प्रकारच्या अवधारणा आहेत आणि त्या सगळ्यांना आपण एकत्रितपणे विचार करायला हवा असं मी जरूर म्हणेन. तसं आपण दरवेळी करतो असं नाही. आपण जेव्हा वंचित असा शब्द वापरतो तेव्हा असा इतक्या पदरांचा अर्थ त्याला लावून करत नाही. आपण वंचित खूप ढोबळमानाने देखील वापरतो. म्हणून मी सुरुवातीला त्याचा उल्लेख आवर्जून करावा असं मला वाटलं की वंचित कोण आहे. शिक्षणाच्या संदर्भात आणि मी शिक्षणाच्या इतिहासात न शिरता म्हणजे अगदी स्वातंत्र्यापासूनच्या पण शिक्षणाच्या इतिहासात न शिरता अगदी अलीकडच्या काळाचा जर मला विचार करायचा झाला म्हणजे मी 2020च्या शिक्षण धोरणाविषयी बोलतोय. 2020 साली या देशाने एक शिक्षण धोरण जाहीर केलं, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. फोन बंद करा प्लीज. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 साली जी आली, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने आता सध्या असं बघितलं तर देशातलं शिक्षण विश्व व्यापलेलं आहे. आणि ते व्यापलेलं आहे दोन अर्थांनी. म्हणजे सर्वांच्या विचारात आहे म्हणून पण आणि त्याचा खूप व्याप आहे म्हणून पण मी त्याला म्हणतो की ते व्यापलेलं आहे. तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची अंमलबजावणी याचा काय व्याप आहे ते मगाशी इथे उल्लेख करत होते. त्या सरकारी शाळांमधल्या शिक्षकांना विचारावं, सरकारी अधिकाऱ्यांना विचारावं. कारण काय आहे की ज्या गोष्टीमध्ये फार जीव नाही त्याला किती फुगवायचं आणि फुटणार नाही याची काळजी घ्यायची हे फार कठीण गोष्ट आहे. एखाद्या गोष्टीत फार अगदी तोळामासा असेल किती हवा भरायची आणि फुटता कामा नाही हे तुमच्यावरती बंधन आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी विषयी अगदी थोडक्यात सांगायचं तर म्हणजे एवढंच म्हणता येईल. या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने वंचिताच्या संदर्भात काय केलेलं आहे हे मी आता बोलू इच्छितो. मगाशी मी काम करत असलेल्या संस्थेचा इथं उल्लेख झालेला आहे. हे पण मला नमूद करायला पाहिजे की मी जे बोलतोय ते माझं वैयक्तिक मत आहे. माहिती असेल तर ती वैयक्तिक नसते, माहिती सार्वजनिक असते. मत आहे ते वैयक्तिक असतं. ते मी जिथं काम करतो त्या संस्थेचं असलेलंच असं नाही. वंचितांच्या बद्दल नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणि मगाशी इला त्यांनी पण एका वाक्यात त्याचा उल्लेख केला होता. SEDG अशी एक रचना केली आहे. सोशली अँड इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज्ड ग्रुप्स असा शब्द वापरलेला आहे SEDG. आणि SEDG म्हणजे काय तर त्याचं व्याख्यित करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे. सोशिओ इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज्ड ग्रुप्स कॅन बी ब्रॉडली कॅटेगराइज्ड बेस्ड ऑन जेंडर आयडेंटिटीज, particularly female and transgendered individuals, socio-cultural identities such as scheduled caste, scheduled tribes, OBCs and minorities,
geographical identities such as students from villages, small towns and aspirational districts. Aspirational districts म्हणजे ज्याला आधी आपण मागास जिल्हे म्हणायचो, पण ते मी सांगितलं की ज्यात जीव नाही त्या गोष्टी बदलण्यासाठी शब्दांचे पण खूप खेळ केले जातात. त्यामध्ये आता हे सगळे आकांक्षित जिल्हे झालेले आहेत. ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे, आधी त्याला अर्स्टवाइल बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट असं म्हणूयात आपण. Socio-cultural identities, geographical identities such as students from villages, small towns, aspirational districts, disabilities including learning disability, and socio-economic conditions such as migrant communities, low-income households, children in vulnerable situations, victim of or children of victims of trafficking, orphans including child beggars in urban areas and urban poor. ह्या सगळ्यांना मिळून SEDG असा शब्द वापरण्यात आलेला आहे. सोशली अँड इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज्ड कम्युनिटीज. धोरणात्मक पातळीवर याच्याने काय घडतं? धोरणात्मक पातळीवरती हे पण देशामध्ये देशाचा कारभार ज्या पद्धतीने चालतो तिथे धोरणं ठरवणे, त्या धोरणांची अंमलबजावणी करणे, हे त्यातले अगदी ढोबळ 2 टप्पे आपण म्हणूयात. धोरण ठरवताना ज्या गोष्टीचा विचारच नसतो त्या गोष्टीची अंमलबजावणी करण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे धोरण ठरवताना विचार केल्यानंतर पण 100% अंमलबजावणी होईल असं आपण म्हणू शकत नाही. त्यात अनंत अडचणी असतात. म्हणजे फक्त इंटेंटचा प्रश्न नाही, हेतूचा प्रश्न नाही. हेतू जरी असला की धोरणाची अंमलबजावणी करायची आहे तरी देखील अंमलबजावणीमध्ये अनंत अडचणी येऊ शकतात. पण जिथं हेतूच नाही तिथं अडचणी येणार हे ऑब्व्हियस असतं. कारण जेव्हा आपण असं म्हणतो की SC, ST, OBC हे काही फक्त शब्द नाही आहेत. या प्रत्येकाच्या मागे असे काही कोटी लोक आहेत. आणि हे सगळं लिहित असताना पुन्हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने, हे सेक्शन 6.2 मधली डेफिनेशन मी वाचली, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने हे सगळं लिहित असताना एक मोठा घटक आपल्या समाजातला त्याचा कुठेही उल्लेखही केलेला नाही, तो म्हणजे पुन्हा नोमॅडिक ट्राईब्स आहेत. भटक्या जमाती, विमुक्त जमाती ज्या आहेत त्या सगळ्यांचा तर कुठेही उल्लेख नाही. हे याच नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये झालंय असंही मी म्हणणार नाही. ते अभ्यासक म्हणून चुकीचं पण ठरेल. आधीही असा विचार झालेला नाहीये, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. 2005 साली तयार झालेला राष्ट्रीय शिक्षण अभ्यासक्रम आराखडा जो खूप प्रगतीशील आराखडा समजला जातो, त्या आराखड्यात देखील भटक्या विमुक्त जमातींचा कणभरही उल्लेख केलेला नाही, हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे मी हे तेव्हा केलं नव्हतं का अशा अर्थाने म्हणत नाहीये, पण काही गोष्टींचं विस्मरण होण्याची एक सामाजिक परंपरा आहे, त्याच्याकडे मी आपलं लक्ष घेऊन जाऊ इच्छितो. ते विस्मरण अचानक झालेलं, चुकून झालेलं आहे का ते विस्मरण केलं जातं? मगाशी सत्यशीलच्या बोलण्यामध्ये पण उल्लेख येत होता की त्या बंद पाडल्याच आहेत आपल्या शाळा. शाळा अचानक काही बंद होत नाही. ते काही झाड नाही, सुकून गेलं, पाऊस नाही पडला म्हणून असं नाही. ती शाळा आहे, लोक चालवतात, लोक बंद पाडू शकतात. त्यामुळे हे विस्मरण जे झालेलं आहे ते असंच झालेलं नाही. दुसरा एक समुदाय ज्याचा उल्लेख जरूर मी करेन तो म्हणजे मुस्लिम समुदायाचा उल्लेख. आणि NEPचा एकंदरीत प्रवास बघितला की आधी कोणता ड्राफ्ट झाला, मग कोणता झाला, त्याच्यानंतर काय ते NEP साठी काही इनपुट शिक्षण मंत्रालयाने दिली, त्याच्यानंतर अजून एक ड्राफ्ट आला, मग ज्या दिवशी पत्रकार परिषद झाली त्या दिवशी एक ड्राफ्ट प्रकाशित झाला आणि तो पण विड्रॉ करण्यात आला. अशा सगळ्या प्रवासात जे फायनल आलेलं आहे NEP त्याच्यामध्ये मुस्लिम हा शब्द शोधूनही सापडत नाही. म्हणजे साधा असताना वर्ड सर्च करता येतं PDF फाईलमध्ये, तसं केलं तरी सुद्धा मुस्लिम असा शब्द कुठेही नाही. इस्लामचा उल्लेख नाही. उर्दूचा उल्लेख एके ठिकाणी होता, तो बदलून उर्दू भाषेच्या ऐवजी पोर्तुगीज भाषेत टाकलेला आहे. मी असं कम्पॅरेटिव्ह अभ्यास केला होता जर असं की काय काय काढून काय काय तिथं घुसडण्यात आलेलं आहे. त्यामुळे मुस्लिम ऍब्सोल्युटली उल्लेख नाही. मायनॉरिटीज म्हटलेले आहे त्याच्यामध्ये उल्लेख आहे असं आपण गृहीत धरायचं, आणि तेही एकदाच म्हटलेलं आहे. एरवी त्या धोरणात कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे मग वंचित म्हणताना वंचितांमध्ये पण पुन्हा स्तर होता. उदाहरणार्थ SC कम्युनिटीला किमान NEP मान्यता देते, ST कम्युनिटीला किमान मान्यता देते, पण नोमॅडिक ट्राईब्स भटक्या जमातींना मान्यताच देत नाही. म्हणजे उल्लेखच करत नाही त्याचा. मान्यता देत नाही म्हणजे मुस्लिमांचा उल्लेखच करत नाही. मग अशी आपण कार्यक्रमाची सुरुवात केली तेव्हा ज्यांना आदरांजली म्हणून उभे राहिले होते प्रोफेसर जॉन कुरियन. जॉननी शेवटच्या काळात आयुष्याच्या खूप उत्तम दर्जाचं काम केलंय, मोठं काम केलंय. आणि ते म्हणजे त्यांनी मुस्लिमांच्या शिक्षणाच्या प्रश्नाचा अभ्यास केला. सेकंडरी डेटावरती आधारित तो खूप मोठा रिसर्च आहे. म्हणजे सचर कमिशनने जे काम केलं
ते एकंदरीत व्यवस्थेबद्दल केलं होतं. त्यातल्या खास करून मुस्लिम मुलांच्या शिक्षणाबद्दलचा भाग जॉन कुरियनच्या रिपोर्टमध्ये फार उत्तम पद्धतीने आलेला आहे. तो सगळ्यांनी जरूर बघावा. तो रिपोर्ट पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे. जॉन कुरियनने मुस्लिमांच्या शिक्षणाविषयीचा अभ्यास केला. त्यांना असं आढळलेलं होतं की मुस्लिमांची शिक्षणाची परिस्थिती देशामध्ये, म्हणजे त्यांनी 2015-16च्या आसपासचा डेटा वापरलाय, कारण त्याच्यानंतर त्यांचा रिपोर्ट देखील प्रकाशित झाला होता आणि त्यानंतर याच्यात सुधारणा झाली असं मला अजिबात वाटत नाही. मुस्लिमांच्या शिक्षणाची परिस्थिती देशामध्ये सर्वात बिकट आहे आणि ती किती बिकट आहे तर आदिवासी समुदायांपेक्षा पण मुस्लिम मुलांच्या शिक्षणाची परिस्थिती बिकट आहे. आदिवासींचे शिक्षण सगळ्यात बिकट आहे असं समजलं जातं किंवा भटक्या विमुक्त जमातीचं. भटक्या विमुक्त जमातींचा डेटाच उपलब्ध नाहीये. रेडके कमिशन नंतर काहीही त्यामध्ये काम झालेलं नाही. मुस्लिमांची परिस्थिती ही त्याच्याहून बिकट आहे. म्हणजे SC, ST, OBC आणि मुस्लिम अशी जर तुलना केली तर कोणत्याही वयोगटामध्ये 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 12वी आणि ग्रॅज्युएशन मध्ये या कोणत्याही गटामध्ये मुस्लिमांची परिस्थिती देशात बिकट आहे. ड्रॉपआउट रेट सगळ्यात जास्ती आहे. शादाबाह्यतेचा प्रकार सगळ्यात जास्ती आहे. तर हा अभ्यास जॉन कुरियनने जो केलेला आहे तो अगदीच ओरिजिनल बघण्याजोगा अभ्यास आहे असंही मी म्हणतो. तर या संदर्भामध्ये मी काही मुद्दे मांडू इच्छितो वंचितांच्या शिक्षणाच्या संदर्भातले. तर वंचित कोण आहेत हा विचार डोक्यात कायम ठेवून आणि मग आता समोर स्टेजवरती आपल्याशी ज्यांनी संवाद साधला स्टेजवरून त्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या समुदायांसोबत काम केलेलं आहे. आणि असं ऑब्व्हियसली करता येते की मी सर्व प्रकारच्या वंचितांसोबत एकदम काम करेन. हे बेटर सेड दॅन डन म्हणतात. तसं की बोलणं खूपच सोपं आहे, हे बोलायला काही लागणार नाही त्यामध्ये, पण हे फार कठीण आहे कारण त्यांचे प्रश्न फार भिन्न भिन्न आहेत आणि एकच समुदाय कुठं आहे त्याच्यावरून पण प्रश्न भिन्न आहेत. म्हणजे आदिवासी जर जंगलामध्ये असतील, म्हणजे अगदी ज्याला आपण त्यामुळे दुर्गम भागात असतील आणि तेच जेव्हा शहरांमध्ये येऊन सेटल होतात. मी कालच भारताच्या एका पूर्वेकडच्या राज्यात होतो. 24 तासापूर्वी मी तिथून निघालो तर तिथे मी बघत होतो की आदिवासी समुदाय जो गावांकडे आहे तो जास्ती चांगला वाटतो मला. त्यांचेच भाईबंद जे शहरांमध्ये येऊन बसलेले आहे. त्यामुळे वंचित स्थलकालानुसार बदलतं आणि ते तुलनेने बदलतं हे आपण लक्षात ठेवूयात. आणि त्यांच्यासमोर काय काय आव्हानं आहेत त्याचा जरा एक आढावा घ्यायचा मी प्रयत्न करतोय. एक म्हणजे मला वाटतं शिक्षणाच्या उपलब्धतेचंच मोठं आव्हान आहे. शिक्षण उपलब्ध नसणे आणि शिक्षण उपलब्ध नसणे म्हणजे शिक्षण जेव्हा शब्द मी उच्चारतो तेव्हा ते गुणवत्तापूर्ण असं आपण गृहीतच धरूयात. कारण शिक्षण वेगळं आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण वेगळं असा भेद आपण करू शकत नाही. म्हणजे मी आता जेवण केलं आता मी काहीतरी पोषक खातो असं नाही होऊ शकत ना. म्हणजे जेवण पोषक असणं हे ऑब्व्हियस आहे. त्याच्यात गृहीत धरलेलं आहे की जेवून जा असं जेव्हा म्हणतो तेव्हा मी जेवून जा आणि घरी काय ते पोषणाचं बघ असं आपण कुणाला सांगत नाही. तर तसं शिक्षण जर मी म्हणत असेल तर शिक्षण हे ऑब्व्हियसली गुणवत्तापूर्ण शिक्षण आहे. त्यामुळे अशा शिक्षणाच्या उपलब्धतेचं आव्हान हे एक मोठं आव्हान आहे. शिक्षणाच्या अर्थकारणाचं आव्हान हे एक वंचित समुदायांसमोरचं खूप मोठं आव्हान आहे. शिक्षणाच्या आशयाचं आव्हान काय शिकवलं जातं. मगाशी जे मुलं शाळेत टिकत नाहीत कारण तो सगळा बोजड कंटेंट असतो असं मॅडम म्हणतात ना ते असत्य नाही. तो त्या स्वतः तर महानगरपालिकेच्या शाळेतल्या शिक्षक आहेत त्यांच्या तर दैनंदिन अनुभवाचा भाग असणार आहे. पण माझ्यासारखे जे लोक जे शाळांमध्ये दैनंदिन पद्धतीने शिकवत नाहीत त्यांना पण हे दिसतं क्लिअरली की हे मुलांना त्याच्याशी काही जोडले जाणं वाटत नाही. त्यामुळे ते आशयाचं एक मोठं आव्हान आहे. सध्या ही सगळी आव्हानं का निर्माण होत आहेत किंवा त्यांचा वेग खूप जोरात का वाढतोय तर ते त्याच्यासाठीची 2 कारणं मला वाटतं. एक म्हणजे शिक्षणाच्या कॉर्पोरेटायझेशनचं आव्हान आहे. कॉर्पोरेटीकरण ज्याला साध्या मराठीत आपण म्हणूयात. आणि मगाशी पन्हा कम्युनिटीच्या वतीने तुम्ही सांगितलं ते शिक्षणाच्या डिजिटलायझेशनचं एक मोठं आव्हान आहे. आणि ते कॉर्पोरेटायझेशनच्या अंडर पण आपल्याला म्हणता येईल की शिक्षणाच्या वंचितांच्या शिक्षणाच्या संदर्भात कोणकोणती आव्हानं आहेत असं जर मला विचार करायचा असेल तर उपलब्धता, त्याचं अर्थशास्त्र नाही अर्थकारण, आशय त्यातला आणि त्याचं कॉर्पोरेटीकरण ही 4 महत्वाची आव्हानं आहेत. आणि त्याच्यामध्ये जरा खोलात जाण्याचा मी प्रयत्न करीन एक पुढच्या 10-12 मिनिटांमध्ये की शिक्षणाची उपलब्धता म्हणताना निव्वळ शाळा काढून दिल्याने शिक्षण उपलब्ध झालं असं आपण म्हणू शकत नाही. मग अशी तुम्ही बोललो होतात की आता आम्ही सेंटर सुरू केलं, मुलांना ऍडमिशन दिली, मुलं येतील आणि शिकतील, असं होत नाही. हे बघ आपण आपल्याला मिळत असलेल्या प्रत्येक संधीची एक किंमत असते.
एक मूल जे सकाळी 7 ते 9 पर्यंत, सरांनी मगाशी त्यांचंच उदाहरण सांगितलं की आई त्यांची धुणी भांडी करायची आणि कधीतरी निरोप द्यायला गेल्यानंतर त्यांच्याकडून पण काम करून घेतलं जायचं. श्रमाची चोरी मगाशी तुम्ही गीता जे म्हटलं तर ते करून घेतलं जायचं. तर असं कोणतंही मूल असेल जे कामाला गेलं असतं पण ते शाळेला जात आहे, ती संधीची किंमत आहे त्याच्या कुटुंबाने दिली. म्हणजे शिक्षण मोफत मिळालं म्हणजे ते खरंच मोफत आहे का, हे सर्व मुलांच्या बाबतीत खरं नाही. ज्या मुलांना कुटुंबाच्या अर्थार्जनाला हातभार लावावा लागत नाही त्यांच्यासाठी ते खरं आहे. पण ज्या मुलांना कुटुंबाच्या अर्थार्जनाला हातभार लावावा लागतो, इन्कम जनरेशन ऍक्टिव्हिटीज असा शब्द आधी वापरला जातो, ज्या मुलांना कुटुंबाच्या अर्थार्जनाला हातभार लावावा लागतो त्या मुलांना शिक्षणाच्या संधीची किंमत पण द्यावी लागते. आणि ही बहुतांश मुलं, जवळजवळ 100% मुलं ही वंचित समुदायांमधली असतात. म्हणजे काय, तर मी शाळेला जाणार आहे त्यामुळं मला घरी भावंडांना सांभाळता येणार नाही याच्यासाठी आई वडिलांना पण कन्व्हिन्स करायला लागतं. कारण आई वडिलांना दोघांना मजुरीला जाणं भाग आहे. म्हणजे आई वडील दुष्ट आहेत म्हणून ते मुलांना शाळेत पाठवत नाही असं अजिबात नाही. 1998 साली देशामध्ये एक मोठा अभ्यास झाला होता, पीपल्स रिपोर्ट ऑन बेसिक एज्युकेशन इन इंडिया म्हणून, प्रोब नावाने तो अहवाल प्रसिद्ध झालेला आहे. त्यामध्ये असं दिसलं की गरीबातले गरीब, उत्तर भारतातले गरीबातले गरीब, मी उत्तर भारतातले गरीबातले गरीब म्हणतो तेव्हा इथले गरीब आणि तिथले गरीबात फार फरक आहे, हेही आपण लक्षात. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात गरीब असणं, विदर्भात गरीब असणं आणि पूर्व उत्तर प्रदेशात गरीब असणं, म्हणजे बलरामपूर जिल्हा उत्तर प्रदेशातला, गोंदिया जिल्हा विदर्भातला आणि पुणे जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातला, या 3 ठिकाणी गरीबचा अर्थ वेगळा असतो. तिथला गरीब, तिथला गरीब आणि तिथला गरीब. तर मग गरीबातल्या गरीब उत्तर भारतातल्या लोकांनी 98 साली असं सांगितलं की आम्हाला मुलांना शिकवायचं आहे, शिक्षण उपलब्ध नाही. राईट टू एज्युकेशन ऍक्टची ती एक पायाभरणी पण होती एका अर्थाने. तर अशी मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा संधीची किंमत असते. ती संधीची किंमत द्यायला कुटुंब तयार झालं तर मुलं शाळेत जाऊ शकतात. त्यामुळे एका बाजूला शिक्षण उपलब्ध असणं आणि दुसऱ्या बाजूला शिक्षण घेऊ शकणं, या दोनमध्ये भेद आहे, हे आपण लक्षात ठेवूया. सतीशने मगाशी जो उल्लेख केला होता, समूह शाळा ज्या निर्माण केल्या जात आहेत, पानचेतच्या प्रकल्पावरती मी त्याच्यावर एक मध्यंतरी लेख लिहिला होता, शिक्षण बुडवणारी पानचेत योजना म्हणून. कारण पानचेत धरणाने पुण्याला बुडवलंय हे पुण्याच्या लक्षात आहे आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या लक्षात ठेवण्यात आलेलं आहे. हे पण पुणे आणि इतर जिल्ह्यांचं ते एकमेकांच्या संदर्भातलं वंचित पण असतं. पुण्याच्या संदर्भातल्या गोष्टींच्या स्मृती महाराष्ट्राच्या दीर्घकाळ लक्षात राहतात, बाकीच्या जिल्ह्यांच्या राहत नाहीत, हे आपण नीट लक्षात घेऊया. तर मुलं शाळेत जात आहेत, त्याकडे मी येतो की मुलं शाळेत जात आहेत, संधी समूह शाळा योजना जी आहे ती मुलांची संधी घालवती आहे आणि ती संधी उपलब्धतेच्या बाजूने घालवती आहे. म्हणजे एक संधीचा प्रकार असतो उपलब्धतेच्या बाजूने, दुसरा आहे म्हणजे देणाऱ्यांच्या बाजूनेची संधी किंवा ज्यांनी देणं भाग आहे सरकार, आणि दुसरं आहे ती घेणाऱ्यांच्या बाजूनेची संधी. घेणाऱ्यांच्या बाजूने संधीची किंमत मोजायला लागते आणि ती वंचित मुलांना सगळ्यात जास्ती मोजायला लागते, हे आपण लक्षात ठेवूया. त्यामुळे शिक्षण उपलब्ध असेल तर ते घ्यायला तसा मुलाचा अवकाश पाहिजे, तसं मुलाचं पर्यावरण पाहिजे. आणि दुसरं मग त्या शिक्षणामध्ये टिकून राहावं, वाटावं असं शिक्षण त्या विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपण शिक्षणाच्या आशयाच्या आव्हानाकडे येतो. शिक्षणाचा आशय माझ्यापासून जेवढा तुटलेला असेल तेवढं मी शिक्षणापासून लांब जाण्याची शक्यता वाटते. आणि त्यामुळे अनेक सोशिओलॉजिस्ट, आणि तुम्ही मगाशी अनिल सत्गोपालांचा उल्लेख केला होता आणि पावलो फ्रेरेचा पण इथे उल्लेख झालेला आहे, किंवा आणखीन अनेकांची नावं घेता येतील. तर अनेक जण मुलं जेव्हा शाळेतून बाहेर पडतात ती शाळेतून गळती झालेली मुलं म्हणत नाहीत, शाळांमधून ढकलली गेलेली मुलं आहेत. आपण शब्द काय वापरतो याच्यावरून खूप गोष्टी बदलतात, आपली विचारांची प्रक्रिया बदलते. मी जेव्हा शाळा बाह्य मुलं म्हणत असताना शाळेतून गळलेली मुलं असं म्हणतो तेव्हा काय, सीझन आहे, आंबा पिकला, गळून पडला, तसं नाही ना जातात मुलं शाळेबाहेर. ती व्यवस्थेने ढकललेली मुलं आहेत. अमुक एवढी मुलं 10वीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाली, हे विधान जर मी असं लिहिलं की अमुक एवढी मुलं उत्तीर्ण होण्यापासून व्यवस्थेने वंचित ठेवली, तो विचार कम्प्लिटली बदलतो की ते कुणाचं. तुमच्या विद्यार्थ्यांनी जो प्रश्न विचारला की मला लिहिता वाचता येत नाही, जबाबदार कोण आहे, ती मुलगी ऍक्च्युअली व्यवस्थेला प्रश्न विचारते आहे.
मला लिहिता वाचता येत नाही, जबाबदार कोण आहे? तर अमुक एवढी मुलं 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली, याला मी फक्त बदलून लिहितो की अमुक एवढी मुलं उत्तीर्ण होण्यापासून व्यवस्थेने रोखली, किंवा अमुक एवढ्या मुलांना उत्तीर्ण होण्यापासून व्यवस्थेने वंचित ठेवलं. असं जेव्हा मी म्हणेन तेव्हा विचार बदलतो. तर मुद्दा माझा होता की मुलं एकदा शाळेत जायला लागली, समजा हे सगळं करून, तर आशयाचं आव्हान आपल्यासमोर उभं राहतं की जो आशय मुलांना शाळांशी बांधून ठेवेल. आणि नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005च्या शिक्षण अभ्यासक्रम आराखडा 2005 साली त्या प्रस्तावनेमध्ये प्रोफेसर यशपालांनी पण लिहिलेलं आहे व्यवस्थित. शाळेतल्या जीवनाला बाहेरच्या जीवनाशी जोडणारं शिक्षण ही बेसिक रिक्वायरमेंट आहे मुलांची. आणि ती अंगणवाड्यांपासून, जी अंगणवाडी म्हणजे ज्या कोणत्या औपचारिक स्पेसेस आहेत, तसं आपण आयुष्यभर शिकत असतो, मुलं पण शिकत असतात. शाळेत न गेलेली मुलं शिकत नसतात असं नाही, ते औपचारिक शिक्षणाच्या बाहेर आहे. हे शिकणं आणि औपचारिक शिक्षण हे पण भेद आपण करूयात जरूर. तर मुलं शाळेत गेल्यानंतर जर आशय त्यांना जवळ धरून ठेवणारा नसेल तर ती मुलं शाळांमध्ये टिकू शकत नाहीत. त्याच्यात 2-3 मुद्दे मला मांडायचे आहेत आशयामध्ये, की एक म्हणजे मुलांचं सांस्कृतिक भांडवल काय आहे आणि शाळा कशाला मान्यता देतात. सांस्कृतिक भांडवल ही संकल्पना एका मिनिटात नाही सांगता येणार, प्रयत्न करतो फक्त की प्रत्येक मूल जेव्हा शाळेत येतं तेव्हा ते त्याच्यासोबत तिच्यासोबत काहीतरी घेऊन येते. भाषा, वागण्या बोलण्याची पद्धत, खाण्यापिण्याच्या पद्धती, आंतरक्रिया एकमेकांमधली, प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतात. म्हणजे मी आता कालच्या भागातून आलो, तिथून आल्यानंतर मी अशा ट्रायबल बेल्टमध्ये गेल्यानंतर दरवेळी मला वाटतं की आपण मध्यमवर्गीय शहरी माणसं खूप बोलतो, खूप घरांमध्ये बाहेर एकमेकांमध्ये भेटल्यानंतर सतत त्या बोलण्याच्या कोलाहलात असतो आपण. आणि तिथं घरामध्ये मुलं आईवडील सगळे घरात आहेत, कुणीही एकमेकांशी बोलत नाही. ठीक आहे, त्यांचं काही बेबनाव झाल्या म्हणून बोलत नाहीत वगैरे असं काही नाही, ते बोलत नाहीत, सवयच नाही. त्यामुळे मग एक चुरू चुरू बोलणारं मूल ते त्याचं सांस्कृतिक भांडवल घेऊन येत आहे आणि एक अशा शांत घरातलं मूल येत आहे आणि मग संभाषणाची परीक्षा घेतली जाते आहे. मूल कोणत्या प्रकारच्या सांस्कृतिक परिवेशातून येतं ते त्याचं सांस्कृतिक भांडवल आहे. त्याचं शाळा काय करते त्याच्या आशयामध्ये, याच्यावरून मुलांचं शिक्षण कसं होणार आहे ते ठरतं. आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005नेच म्हटले की स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीयकरणाच्या नावाखाली, भारतीयकरणाच्या नावाखाली शिक्षणाच्या आशयाचं झालं काय, तर त्यांनी जे शब्द वापरलेले आहेत ते in the post-independence educational policy, modification of content supposedly aimed at indigenization resulted into Brahminization as a key defining feature of the curriculum. शिक्षणाचं ब्राह्मणीकरण झालं. कसं बोलतो, काय खातो, कोणत्या खाण्याची किळस येते, कोणत्या खाण्याविषयी खूप चर्चा करावी वाटते, हे असे अनेक आयाम आहेत. न आणि न मध्ये काय करतो, मराठीच्या संदर्भात बोलायचं झालं ते त्याचे आयाम आहेत. आणि हे सगळं शिक्षणाने केलं असं राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानेच म्हटलेलं आहे 2005च्या. आता तेवढी प्रामाणिकता राहिली नाही. म्हणजे जसं अनएम्प्लॉयमेंट वगैरे वाढल्याचे आकडे मगाशी आले, तशी आपल्याच इतिहासाबद्दलची प्रामाणिकपणा खूपच उतरंडीला लागलेला आहे गेल्या 10 वर्षात तर विशेष करून. त्यामुळे मुलांना आशयाशी बांधून ठेवणं किंवा असा आशय मुलांना देणं जो त्यांना बांधून ठेवेल. सांस्कृतिक सवयी ज्या असतात मुलांच्या, आणि कशाला शाळा महत्व देते. म्हणजे काही घरांमध्ये पाठांतराची सवय असते, आता ती सवय जवळजवळ सगळीकडे भरती आहे. म्हणजे घरांमध्ये करून घेण्याचं पाठांतर. पण एक काळ असा होता की घरांमध्ये पाठांतर करून घेतलं जात असे, त्याला देवपूजा वगैरे म्हणायचे, पण पाठांतर करून घेतलं जात असते. ती सवय पाठांतरावर आधारित परीक्षांमध्ये फार उपयोगी पडते. पाठ्यपुस्तकांमधून ज्या कथा सांगितल्या जात असत त्या आम्ही कधीही ऐकलेल्या नव्हत्या. दुसऱ्या एका विचारांचा मी उल्लेख करतोय, आता सांगतो. रामकृष्ण यांच्या कथा, रामायण आणि महाभारत ही काव्य शालेय व महाविद्यालयीन जीवनात वारंवार समोर येत. ब्राह्मण आणि वैश्य मुलांसाठी त्या कथा अगदी परिचित त्यांच्या देवांच्या होत्या. ही नावं आमच्यासाठी इतकी परकी होती ते मला अजून ठळकपणे आठवतं. कालिदास हे आमच्या नावासाठी शेक्सपियर इतकंच परकं नाव होतं.
कालिदास हा माझ्या संस्कृतीतला आहे आणि शेक्सपियर त्यांच्या संस्कृतीतला आहे म्हणून सर्व मुलांना कालिदास परिचित वाटत नाही. हे मी आत्ताचे उद्धृत केलेलं आहे. आणखीन एक वाक्य पुढचं वाचतो. फरक इतकाच की एक नाव तेलुगू पाठ्यपुस्तकात असेल तर एक नाव इंग्रजी पाठ्यपुस्तक. कालिदास तेलुगूमध्ये असायचं. हे एका तेलुगू पाठ्यपुस्तक शिकलेल्या माणसाचं लेखन आहे. मोठे विचारवंत आहेत. आज तागायत मला कधीही कोणत्याही पाठ्यपुस्तकात एकाही पाठात पोचम्मा, पोतराज, कटसम्मय्या, कट्टम्मा राजू, बीरप्पा अशी आमच्या देवांची नावं आढळली नाहीत. त्यांच्याविषयीच्या कथाच उपलब्ध नाहीत असं नाही, पण पाठ्यपुस्तक लेखकांना ती नावं पुस्तकात देण्याच्या लायकीची वाटत नाही. हे सगळं आत्ता मी जे विधान उद्धृत केलं. कांचा एलिया नावाचे मोठे विचारवंत आहेत आणि त्यांचं एक पुस्तक आहे वाय आय एम नॉट अ हिंदू. साम्य प्रकाशनाने 1996 साली प्रकाशित केलेलं त्यातलं हे आहे. त्यामुळे शाळांनी कशाला महत्व दिलं, आशय कोणता दिला, त्याच्यावरून कोण मुलं शाळांची जोड, हे स्वतः मेंढपाळ होते कांचा एलिया. त्यांना काय त्या शाळांमध्ये मजा वाटेल की त्यांच्या गोष्टी पण त्यांच्या नाही. आपण आता मगाशी शोधा त्यांच्या पण बोलण्यात आलं की एका ठिकाणी मुलं बसत नाहीत. ही शाळांची अपेक्षा जी आहे ना, तो मोठा पेच आहे शाळांचा. कारण मुलं जन्मताच प्राणी पातळीवरती बघितलं तर आपण एका ठिकाणी बसण्यासाठी जन्मलेलं नाही आहोत ना. ती अत्यंत अनैसर्गिक अपेक्षा आपण मूल 3 वर्षाचं झाल्यापासून करायला. ती अनैसर्गिक अपेक्षा आहे. ती आपल्या व्यवस्थेने आपल्याला अजून त्यातला की मार्ग दाखवला नाही, त्यामुळे आपल्याला ती करावी लागते अनफॉर्च्युनेटली. पण ती अनैसर्गिक आहे, आपण किमान डोक्यात ठेवूयात. शिक्षण कशाला महत्व देणार त्याच्याप्रमाणे माझं शिक्षणातलं भवितव्य ठरणार. आमच्या घरी एक अशी पद्धत होती की दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्लोक म्हणावायचा. मग अशी मी जे पाठांतराचं म्हणत होतो, जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत. वडील आम्हाला श्लोकही सुंदर सुंदर शिकवित असत. आम्हालाही त्यामुळे पाठ करण्याचा नाद लागे. दुपारच्या वेळी जर वडिलांनी न शिकवलेला परंतु आम्हीच पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटला तर वडील शाबासकी देत. त्यामुळे आम्हाला उत्तेजन मिळेल. गावात कुठे लग्नमुंजी पंगत किंवा उत्सवाची समाराधना असली तेथेही मुले श्लोक म्हणत. जो श्लोक चांगला म्हणे त्याची सारी स्तुती करत. अशा रीतीने घरीदारी श्लोक पाठ कराव्यास उत्तेजन मिळेल. हे एका माणसाचं सांस्कृतिक भांडवल आहे. हे महाराष्ट्राचं खूप मोठं नाव आहे. तुम्हाला अंदाज आला असेल कोणाला. साने गुरुजींचं हे विधान आहे. श्यामची आई मधलं हे आहे. त्यांचं सांस्कृतिक भांडवल आहे. झालं असं की त्यांच्या प्रकारच्या घरांमधून येणारी जी माणसं होती त्यांच्या सांस्कृतिक भांडवलाला शाळांनी महत्व दिले. आणि अशी अनेक मुलं आहेत कांचा एलियांसारखी, त्यांच्या प्रकारच्या सांस्कृतिक भांडवलाला शाळांनी महत्व दिलं नाही. त्यामुळे कोण पुढे जाणार हे आपोआप ठरलेलं आहे. साने गुरुजी पण अगदी म्हणजे खोताच्या घरातले असले तरी अतिशय विपन्न अवस्थेत होते काही काळ त्यांच्या आयुष्यातला, बालपणी खास करून. पण विपन्न अवस्थेतला ब्राह्मण आणि विपन्न अवस्थेतला दलित 100 वर्षापूर्वीच्या कोकणामध्ये त्यांची अवस्था एकसारखी नव्हती, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे वंचित कोण आहेत या प्रश्नाच्या अंतर्गत मी या सगळ्या प्रश्नांचं म्हणजे पोटभेद करायचा प्रयत्न करतोय की वंचित म्हणतोय तर वंचित कोण आहेत आणि ते वंचित का आहेत. शिक्षणाच्या उपलब्धतेचे एक आव्हान त्यांच्या समोर आहे. आशाचं एक आहे. एक 2 उदाहरणं अर्थात आर्थिक आव्हानाबद्दलची, जे एक संधीच्या समान किमतीबद्दल मी बोललो. शिक्षण आणि नफा कमवू नये असं एक स्वातंत्र्य चळवळीमध्ये खूप झालं होतं. पण स्वातंत्र्याच्या काळात ज्या शाळांची स्थापना झाली म्हणजे महाराष्ट्रासारख्या राज्यात तर अनुदानित खाजगी शाळा, खाजगी अनुदानित ज्याला म्हणतो किंवा रुरल ज्याला हायस्कूल म्हणतो, रयत शिक्षण संस्था एक त्यातलं मोठं नाव फॉर एक्झाम्पल की ज्यांच्या जवळजवळ 500 शाळा अनुदानित आहेत. अशी मोठी चळवळ देशामध्ये झाली, खास करून महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये, की सर्व लोकांनी शाळा स्थापल्या, राष्ट्रीय कामाचा भाग म्हणून स्थापल्या. त्यामध्ये नफा कमवायचा नाही हे एक अलिखित म्हणणं होतं लोकांचं. आणि तशी शाळा जी सोसायटी म्हणून रजिस्टर होते ती नफा कमवू शकत नाही तांत्रिकदृष्ट्या देखील. याच्या संदर्भात मला काहीतरी वाचायचं आहे. While some big corporate houses have been involved in education philanthropy as a part of their corporate social responsibility, many other companies would be eager to enter the field for the profits it promises. शिक्षण क्षेत्रामध्ये येण्यासाठी अनेक कंपन्या उत्सुक आहेत कारण यामध्ये खूप नफा आहे तो त्यांना खुणावतोय. हे मी सरकारी दस्तऐवजातलं वाचतोय. The government stated position is that schools can be run only as non-profit trusts.
शाळा ह्या ना नफा तत्वावर चालणाऱ्या विश्वस्त संस्था म्हणून चालवल्या जाव्यात असं सरकारी पोझिशन आहे. हाऊएव्हर इट अपियर्स दॅट प्रायव्हेट स्कूल्स आर ऍक्च्युअली मेकिंग ह्यूज प्रॉफिट्स ॲट प्रेझेंट ऑल्सो. पण आत्ताही शाळा नफा कमवतच आहेत. मग काय करायचं? पुढे सुचवलेलं आहे. मग काय करायचं? It is therefore advisable to discontinue with the non-profit trust requirement and allow schools to be profit making. हे मी नेहमी जे मी ससंदर्भ वाचतो हे मी निश्चित सांगू शकतो. हे आहे मीडिया रिव्ह्यू ऑफ द इयर 2010-11 बाय द फिनान्स मिनिस्ट्री. जेव्हा प्रणव मुखर्जी अर्थमंत्री होते, जेव्हा एका न झालेल्या घोटाळ्याची संसदेत खूप चर्चा चालली होती. म्हणजे साप म्हणून भुई नाही, काय धोकटून झालं होतं त्यामध्ये. तर त्यावेळी 2010-11चा मिड इयर रिव्ह्यू म्हणजे फेब्रुवारीमध्ये बजेट सादर केलं जातं आणि 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या कालावधीत काय झालं हे हिवाळी अधिवेशनात मांडलं जातं. त्यामधलं हे वाक्य आहे. शिक्षण मंत्रालय अर्थ मंत्रालयाने सांगितलं की लोकांना नफा कमवू द्या, नाहीतरी कमवतच आहेत. हे असं झालं की लोकांना हुंडा घेऊ द्या, नाहीतरी घेतच आहेत. हुंडाबंदीचं कशाला घ्यायचं पैसे? तर कोण ऐकतं का? घेतात हुंडा. त्यापेक्षा आपण कायदाच काढून टाकू हुंडाबंदीचा. तशा पद्धतीचा आहे. दुसरं एक त्याच काळातलं विधान आहे. सो शुड बी अलाउड फॉर प्रॉफिट युनिव्हर्सिटीज. आता मोठ्या प्रमाणावरती म्हणजे भारतामध्ये सध्या सगळ्यात जास्त काय फोफवत आहे शिक्षण क्षेत्रामध्ये तर ते उच्च शिक्षण क्षेत्रात आहे. आणि त्या अतिशय म्हणजे उच्च नाही, असं कितीही वर केलं तरी त्या भोळ्या पोहोचणार नाही तिथपर्यंत. त्या लेवलपर्यंतच्या फी असलेली ती शिक्षण आहे. 5 वर्षाच्या कोर्ससाठी 90 लाख रुपये लागतील भारतात. मी परदेशी जाऊन शिकण्याचं म्हणत नाहीये. हरियाणामध्ये किंवा 3 वर्षाच्या कोर्ससाठी 32 लाख रुपये लागतील अशी कोर्सेस उपलब्ध असलेले विद्यापीठ आहे. तर अशी नफा कमावणारी विद्यापीठं करावीत का असा एका परिसंवादामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता एका मोठ्या अर्थतज्ञांना. ते त्याचं उत्तर आहे, त्यांचं उत्तर आहे हे 2011 सालचं. सो शुड बी अलाउड फॉर प्रॉफिट युनिव्हर्सिटीज? द आन्सर इज नॉट क्वाईट ॲज ऑब्वियस ॲज, बट इफ आय हॅड टू गिव्ह अ शॉर्ट आन्सर इट वुड बी येस. नफा कमवणाऱ्या विद्यापीठांनी येऊ द्यावं का? हे खूप गुंतवणुकीचा प्रश्न आहे. पण एका शब्दात सांगायचं असेल तर हो. का बरं? आय फील दॅट सच युनिव्हर्सिटीज विल बी मीडिओकर. ते सुमार दर्जाचे असतील. However, that is no reason not to have them. पण म्हणजे नसायला पाहिजे असं कोणी सांगितलं? शिक्षणाचं सुमारीकरण किती आता अलीकडे व्हायला लागलं असं नाहीये. मग काय करायचं आपण? इन इंडिया ॲज इन मेनी कंट्रीज देर आर मेनी मीडिओकर स्टुडंट्स विथ फेअरली वेल्दी पेरेंट्स. अनेक सुमार दर्जाची मुलं आहेत ज्यांचे आईबाप पक्कळ श्रीमंत आहेत. ते त्या विद्यापीठांमध्ये येतील. आपण तशी विद्यापीठं चालवायला हवीत. हे कुणी म्हटलेलं आहे? हे म्हटलेलं आहे कौशिक बासू. ते पंतप्रधानांचे अर्थविषयक सल्लागार होते. ते मोठे अर्थतज्ञ आहेत. आणि हे असं म्हटलं म्हणजे त्यांचं सगळी स्कॉलरशिप आपण लगेच डिसमिस करून टाकूयात असं मी अजिबात सुचवत नाहीये. पण खूप स्कॉलरशिप असणारे, खूप संशोधक वृत्तीचे असणारे अर्थतज्ञ पण अशा पद्धतीने शिक्षणाची मांडणी करतात. हे मी आपल्यासमोर नमूद करू इच्छित आहे. त्यामुळे शिक्षणासमोरचं आर्थिक आव्हान हे, आणि पुन्हा हे बाय हे कुणाला सांगण्याची पण गरज नाही. या सगळ्यांना बाहेर कोण पडतं? सरकारी विद्यापीठ 30 वर्षांपासून जिथं रिक्रुटमेंटच नाही. सरकारी महाविद्यालय म्हणजे अनुदानित महाविद्यालय, अगदी इथं इथं गरवारे कॉलेज आहे शेजारी आपल्या, अशी जी अनुदानित महाविद्यालय आहे 20-25 वर्षांपासून रिक्रुटमेंट नाही. ॲडॉक टीचर्स नेमून म्हणजे तासिका तत्वावरती 150-200-500 रुपये देऊन ते शिक्षक नेमले जातात. ते पण ते कॉलेज कुठं आणि किती लौकिक असलेलं आहे त्यानुसार त्यांना मिळणारे पैसे ठेवा. म्हणजे हे पुण्यात आहे, अहमदनगरमध्ये त्याच लोकांना वेगळे पैसे मिळतात. अहमदनगरच्या आपल्या श्रीरामपूरला जा आणखीन वेगळे पैसे मिळतात. आणखीन एखाद्या छोट्या गावाचा आणखीन वेगळे पैसे मिळतात. वेगळे म्हणजे ते क्रमशः कमी मिळतात. अशा लोकांना फक्त आणून रिक्रुटमेंट न करता कॉलेजेस ओस पडतात. उच्च शिक्षण नष्ट झाल्यानंतर देशाचा विचार नष्ट होतो, हे आपण लक्षात घेऊ. शालेय शिक्षण एकतर देश नष्ट करू इच्छित नाही, कारण अशिक्षित मुलं चांगली ग्राहक बनत नाही. त्यामुळे शालेय शिक्षण काय आपला देश तशा अर्थाने नष्ट करणार नाही. पण उच्च शिक्षण जर संपवलं तर उच्च शिक्षणातून विचार करणारी लोक निर्माण होत नाहीत. ती उच्च शिक्षणातून निर्माण होऊ शकतात. आणि
त्यामुळं उच्च शिक्षण खलास करण्याचं काम सुरू आहे. जेव्हा अशी इतकी अफाट पैसे घेणारी विद्यापीठे येतात आणि ते म्हणतात आम्ही स्कॉलरशिप देतो आणि त्यांच्याकडे असतात सुद्धा 100-2 मुलांना कम्प्लीट फ्री शिकवतात, पण ती फी बघितल्यानंतर मला माझ्या आई बाबा ते लिहिता पण येत नाही की फी किती आहे ते. विचार तर अप्लाय करण्याचं लांबच राहील. आर्थिक आव्हान त्याच्यानंतरचा एक मुद्दा जो मला वाटतं मी काही 2-3 गोष्टी सोडतो आता वेळेचं भान ठेवून. शिक्षणाचं कॉर्पोरेटायझेशन, शिक्षण क्षेत्रातली संपूर्ण भाषा बदलणे, शिक्षण क्षेत्रातला संपूर्ण विचार बदलणे, शिक्षणाकडे आपण कसं बघतोय हे आपल्यालाच न समजता आपण स्वतःच बदलून टाकलेलं आहे. आपण शिक्षणाकडे केवळ आणि केवळ ज्याला इन्स्ट्रुमेंटल पद्धतीने म्हणतात तसं बघतो. काय शिकल्यानंतर काय काम मिळेल, आणि हे वंचित समूहासाठी तर सगळ्यात जास्त गरजेचं आहे हे मला मान्यच आहे. पण शिक्षणातून केवळ अर्थार्जन करण्यासाठी आपण शिक्षण घेत नसतो. शिक्षणाचं एक काम आपल्याच देशातल्या अनेक दस्तावेजांनी सांगितल्यानुसार घटनेमधली जी मूल्ये आहेत ती रुजवण्याचं पण काम शिक्षण करतं. भारतीय राज्यघटनेने जी मूल्ये सांगितलेली आहेत, इक्विटी, इक्वॅलिटी, सोशल जस्टिस, अनेक नावं घेता येतील, ती मूल्य रुजवण्याचं काम शिक्षण करतं. आपण तो विचार कम्प्लिटली सोडून दिलेला आहे. म्हणजे आपण जेव्हा मुलांसोबत काम करतो, मी अशा ऑर्गनायझेशन मध्ये काम करतो की मला नेहमी प्रश्न पडतो की मी मुलांसाठी जर एखाद्या प्रोग्रामला फंडिंग द्यायचं आहे तर कोणत्या प्रोग्रामला फंडिंग द्यावं. जे एखादं कोणीतरी येऊन म्हणेल की मी मुलांना विचार करायला शिकवतो आणि दुसरं म्हणेल की अमुक शिकल्यानंतर मुलांना अमक्या ठिकाणी नोकरी मिळेल, तर माझा प्रेफरन्स नेहमी त्या नोकरी मिळेल कडे असतो. हे इतकं सार्वत्रिक झालेलं आहे कारण तो विचार जो आहे तो आपल्या काय म्हणत आपण सामाजिक मेंदूचा भाग बनलेला आहे आणि तो विचार सगळा कॉर्पोरेट क्षेत्रातून आहे. प्रत्येक गोष्टीचं आर्थिक मूल्यामध्ये रूपांतर करणं, आणि त्याचं साधं उदाहरण मी मागे मला वाटतं बालकनिधीच्याच एका अंकात कधीतरी लिहिलेलं पण आहे त्याच्याविषयी. आपण सगळ्यांनी जो एक बेसिक अधिकार सोडून दिलाय तो हा आहे, पिण्याचं पाणी मिळत नाही फुकट देशामध्ये आता. म्हणजे सर्व प्रकारच्या संस्कृतीचे गोडवे गाणारे आपण भारतामध्ये तहानलेल्या माणसाला पाणी देणे काहीही न विचारता हे इतकं बोललेलं आहे, म्हणजे ते भारतीयत्वाचं लक्षण म्हणता येईल. ते आपण आता रितसर विकतोय आणि ते इतक्या लेवलवरती गेलेलं आहे की पाणी मिळणं हा माझा अधिकार होतो हे आपण विसरून गेलोय. मी ठरवून पाणी विकत घेत नाही. एकदा मला असा अनुभव आला मनमाड स्टेशनवरती, ट्रेन थांबली आहे, मी 4-5 ठिकाणी पाणी भरायला गेलो होते, न कोरडे सगळे. स्टेशन मास्टरकडे गेलो तर त्यांनी मला सांगितलं की तुमच्यासारखी पण लोक पाणी बघायला आली म्हणजे झालं देशाचं कल्याण. आणि त्यांनी ते माझ्यावरच दाखवले की मी पाणी मागून चूक करतोय. त्यांनी मी दाखवलं तिथे कुटुंब कबिला बसलाय, अशी बऱ्यापैकी ग्रामीण गरीब वाटणारी लोक आहेत, त्यांच्याकडे बघा म्हणे 3-3 बाटल्या आहेत पाण्याच्या. त्यांनी मला तिथे दाखवलं प्लॅटफॉर्मवरती. पाण्याचा अधिकार आपण सोडून दिलेला आहे. तो अधिकार ज्या गतीने सोडला त्याच गतीने शिक्षणाचा, आरोग्याचा अधिकार पण सोडवून टाकला जातोय. आणि हे आपल्या विचारांचं पण कॉर्पोरेटायझेशन आहे. प्रत्येक गोष्टीला पैसे असतात हे आपण मान्य केलेलं आहे. त्यामुळे मला कोणी पाणी देणार असेल तर ते पैसे मी त्याला दिले पाहिजे. मला कोणी बसायला देणार असेल तर मला पैसे द्यायला लागणार. पुण्यामध्ये कितीतरी कॅफे आहेत ना, बुक टाईपचे कॅफेज जे असतात ते, या बसा वाचा फुकट नाही येते. त्याच्या तिथे ते स्टार असतं खाली, एस्ट्रिक्स कंडिशन्स अप्लाय. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं मॉनिटायझेशन असा शब्द वापरला जातो. प्रत्येक गोष्टीला पैशात रूपांतरित करण्याची सवय आपल्याला कॉर्पोरेट विचारांनी लावलेली आहे. प्रत्येक गोष्टीला आकड्यात रूपांतरित केल्यानंतरच त्याला अर्थ प्राप्त होतो हे आपल्याला कॉर्पोरेट्सने शिकवले. मग अशी सर म्हणले की आम्हाला कोणी फंडिंगच देत नाही कारण ते म्हणतात तुम्ही सस्टेनेबल काम कुठं करता, आज ही मुलं आली उद्या ती मुलं आली, आमच्याकडे ती मुलं. कारण मी मुलं आकडे मोजून मी ठरवणार आहे की प्रत्येक विद्यार्थ्यामागे मी किती पैसे दिले. मी असं नाही बघणार की आज शिकलेल्या 10 वर्षानंतर त्यातले 2 विद्यार्थी जरी अमुक एक गोष्ट करू शकले तर माझे पैसे कारणी लागले, असं नाही मी बघू शकणार. प्रत्येक गोष्टीचा विचार पैशांच्या टर्म्समध्ये करणं, प्रत्येक गोष्टीचा विचार आकड्यांच्या टर्म्समध्ये करणं या कॉर्पोरेट क्षेत्राच्या सवयी आहेत. प्राध्यापकांना विचारलं जातं ना की तुम्ही किती विद्यार्थ्यांना शिकवलं. म्हणजे ज्याला मी सल्लागारशाही हा शब्द वापरतो, म्हणजे मी भाषांतरित केलाय तो इंग्रजीमध्ये त्याला कन्सल्टोक्रेसी म्हणतात, ब्युरोक्रेसी सारखं.
नोकरशाहीसारखं कन्सल्टोक्रसी हा शब्द वापरला जातो. सल्लागारशाही. आत्ता तुम्ही कोणत्याही राज्यात जा देशामध्ये आणि कोणत्याही विभागात जा, कसलंही उत्तरदायित्व नसलेले खाजगी कंपन्यांचे त्यांच्या रोल्सवर असलेले लोक प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट्स म्हणून त्या मंत्रालयांमध्ये त्या ब्युरोक्रॅट सोबत बसलेले असतात. व्यवस्था कम्प्लीट पोकळ झाली. गेल्या एक 10 दिवसापूर्वी मी सकाळमध्ये लेख लिहिला, त्यातही याचा उल्लेख केला होता. व्यवस्था कम्प्लीट पोकळ झालेली आहे. शिक्षकांची पदं सगळी भरलेली नाहीत. केंद्रप्रमुख निम्म्यापेक्षा जास्ती. काल मी ज्या राज्यामध्ये गेलो होतो तिथले एक गट शिक्षण अधिकारी मला सांगत होते, सर हमारे यहाँ पे 264 ब्लॉक्स है और कुल 60 BOs है. 264 60, बाकी सगळ्यांकडे ऍडिशनल कार्यभार. ही व्यवस्था देशामध्ये सगळीकडे गेल्या 30 वर्षात निर्माण झाली. नोकऱ्या कमी झाल्या, त्या आपोआप कमी नाही झालेल्या. ही व्यवस्था निर्माण झाली आधी, ती हळुवारपणे आपल्यापर्यंत आणण्यात आली आणि आपणच आता असं म्हणायला लागलो की असंच असणार आहे हे आपण गृहीत धरायला लागलो. तुम्हाला चांगले रस्ते पाहिजे असतील तर टोल द्यावा लागेल असा माणूस म्हणतो ज्याला मी मंत्री म्हणून संसदेत पाठवलेलं, आणि हे आपण सहज मान्य करतोय. हे आपल्या विचारांचं कॉर्पोरेटीकरण आहे आणि ते वंचित मुलांच्या शिक्षणावरती मोठा घाला घालतंय असं मला वाटतं. त्या विचारातून म्हणजे आपण खरं आपल्यालाच आधी मुक्त करायला लागलं त्या विचारातून. म्हणून मी म्हणाला मगाशी की जे शब्द वापरले जातात ते शब्द काय पद्धतीने वापरले जातात, त्यातून काय अर्थध्वनीत होतो, त्याने आपली विचार प्रक्रियाच बदलते. म्हणजे मी पहिलीला जेव्हा होतो काहीतरी 1979 वगैरे साली, ते इतिहास विकास आणि छान छान गोष्टी नावाचं एक पुस्तक असायचं. ते इतिहासही नव्हता, गोष्टींचा विकास जरूर व्हायचा त्यातून, म्हणजे गोष्ट ऐकण्याच्या क्षमतेचा इतिहास नव्हता तो, कारण त्यात रामायण महाभारत वगैरे अशा कथा होत्या. त्यात एकलव्याची कथा होती आणि ती काय द्रोणाचार्यांनी त्या कौरव पांडवांना शिकवलं, मग त्यांनी त्यांचा पुतळा बांधून ते शिक्षण घेतलं वगैरे, ती सगळी कथा. आणि मग द्रोणाचार्य शेवटी त्याच्याकडे आले, ते कुत्र्याचं मुंकणं थांबवलं आणि छान चित्र असायची, रेखाचित्र, फक्त ब्लॅक अँड व्हाईट पुस्तक होतं ते. आणि मग द्रोणाचार्याने अंगठा मागितला, त्याने अंगठा टाकून दिला आणि मग शेवटचं वाक्य होतं की धन्य ते गुरु शिष्य, धन्य तो त्याग. त्या दोन्ही त्यागचा अर्थ मला तेव्हा काही कळलेला नव्हता आणि त्या त्याग या गोष्टीचं महाराष्ट्राला फार आकर्षण आहे असंही मला वाटतं. खास करून अभिजन महाराष्ट्राला फार आकर्षण आहे. तर ते त्याग मला तेव्हा कळला नव्हता. अनेक वर्षांनी मी SCRT मध्ये अंगठ्याचं महत्व शिकवण्यासाठी काहीतरी लिहित होतो तिथल्या लोकांसोबत बसून विज्ञानाच्या हस्तपुस्तिकेसाठी. तेव्हा मी म्हणालो की ही गोष्ट आपण देऊयात. ती गोष्ट आली नाही, कारण मी त्यामध्ये एकच बदल प्रपोज केला होता की शेवटी तो अंगठा टाकून दिला. मला म्हणायचं होतं की मग आता एकलव्य काय काय करू शकत नाही याच्याविषयी मुलांची चर्चा करायची आहे. पण त्या गोष्टीमध्ये मी जो बदल केला होता तो असा होता की मी म्हणालो की शेवटचं वाक्य जे होतं धन्य ते गुरु शिष्य आणि धन्य तो त्याग, तर मी तिथं म्हणालो की किती हा अन्याय. तो त्याग नाही, मला तो अन्याय वाटला. मी त्याचा अन्याय म्हणालो. संबंध गोष्ट तीच होती, संबंध गोष्ट तीच होती. तेव्हा किंवा ती आम्ही बालभारतीचं पाठ्यपुस्तक मराठीच्या समितीत मी असताना त्याची 4 चित्र फक्त दिलेली होती पहिलीच्या पुस्तक. एक ससा पळतोय काहीतरी लांडग्याला घाबरून आणि मग तो हत्तीवरती चढतो आणि मग हत्ती सोंड्यातून पाणी टाकून ते कोल्हा का लांडगा आहे त्याला पळवून लावतो आणि मग ते गोष्टीचं नाव दिलं होतं की सशाला वाचवलं म्हणून. आणि मी समितीच्या सदस्यांना इतरांना सांगितलं आपण नाव नको द्यायला, मुलांना नाव विचारू. कारण मला कुणीतरी एका मुलाने शहाणपण शिकवलं होतं, छोट्या मुलाने. त्याला विचारलं की या गोष्टीला काय नाव देशील, तर त्याने सांगितलं की कोल्ह्याला उपाशी ठेवली. ससा आहे ते कोल्ह्याचं खाद्य आहे. सशाला वाचवलं पाहिजे मला वाटतं, कारण मला शिकवण्यात आलं की ससा मऊ छान छान गुबगुबीत असतो, ते कोल्ह्याचं खाद्य आहे. त्याने सांगितलं की ते कोल्हा उपाशी राहिला. त्यामुळे ते मी सांगतोय की असं शब्द निवड नाही आहेत. ते शब्द ते ज्या क्रमाने आलेले आहेत आणि ते ज्या पद्धतीने आपल्या समोर मांडण्यात आलेले आहेत त्याच्यातून आपल्या विचारांची प्रक्रिया बदलली आहे आणि ती संबंध प्रक्रिया माझ्या मते तरी सध्या कॉर्पोरेट क्षेत्राने व्यापलेली आहे. कॉर्पोरेट क्षेत्राने व्यापलेली आहे. त्यातून बाहेर पडून जर आपण काही मार्गांचा विचार केला तर एक म्हणजे आता स्टेजवरती आपल्या समोर अनेकांनी जे असे सशक्त प्रोग्राम्स त्यांनी केलेले प्रयत्न मांडले ते तर आपल्याला पुढे नेता येतील. त्यांना देखील स्वतःच्या प्रयत्नांमध्ये आणखीन कितीतरी बदल करायचे असतील तर ते करता येतील. आणि समाज म्हणून आपण मग खऱ्या अर्थाने वंचितांच्या शिक्षणाचा विचार करू शकतो. हा माझ्या लेखी तरी वंचितांच्या शिक्षणासंदर्भातला एक रॅशनल विचार आहे. आपण इथं बोलवलं, मला संधी दिली बोलायची,
आणि मी मगाशी म्हणत होते, खरंच खरं आहे की ज्या माणसाच्या नावाने तुम्ही मला बोलवले, तेवढ्या मोठ्या बहुमान मला दिलं, त्याबद्दल आपले आभार मानतो. सगळ्यांनी इतकं शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.